बोलवा ना साहेबाला. कुठं आहे ते? 11 वाजले ना, ऑफिस टायमिंग हा आहे का? त्यांचं बोलणं होते का? अरे सोबत येते बोललं ओळखतो ना, ओळखतो मी. गोटे नाही. मग दादा मला एक सांगा, तुम्ही ज्या बकऱ्या घेऊन आला डायरेक्ट गट विकास अधिकारीच्या दालनात तुमचा न्यायचा प्रयत्न आहे, हा तुमचा कसा प्रयत्न आहे? हे झोपीमध्ये याला जागाण्यासाठी आणले मी. म्हणजे अधिकारी झोपेत का प्रशासन झोपेत? अच्छा. तुमचं नाव सांगा आणि तुमचं. राजू दशरथ काकडे, ग्रामपंचायत सदस्य, ताडेगाव, सामाजिक कार्यकर्ता. त्या बकऱ्या कशासाठी आणल्या तुम्ही? बकऱ्या गोठ्यासाठी आणले मी. 2017 पासून प्रस्ताव करतोय. तो 42,000 एस्टिमेट होता. मी सगळे माझ्या पत्र व्यवहार केले, पत्र आहे, कागदपत्र आहे. आता मी 2023-24 ला केलं मी, तरी पण गोठ्याने भेटत आणू काम. तोंड पाहून काम करतात ते. जे रमय औषधाची बिल हे तोंड पाहून टाकतात, गोठ्याचे पैसे तोंड पाहून काम करतात. म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं? नेमकं म्हणजे शासन प्रशासनावर विश्वासच नाही राहिला. आणि हे म्हणते जे मागेल त्याला वेळ देतो. शासन प्रशासन सरकारचं तसं आहे, सरकार तसं म्हणते. मग तुम्हाला अधिकाऱ्याबद्दल तुम्हाला त्रास आहे का? अधिकाऱ्याबद्दल त्रास आहे. मी 4 महिन्यापासून फिरतोय. काय अधिकारी काय म्हणतात? अधिकाऱ्याला म्हणतो पैसे टाका, हे म्हणतो त्याच्याकडे जा, ते म्हणतो त्याच्याकडे जा, याच्याकडून कागद आण, त्याच्याकडून कागद आण, हे कर, ते कर, बॉन्ड आण, हे कर. अच्छा. म्हणजे टोला टोलीच उडाउडीची उत्तर येतात. अच्छा. मग आता हे तुमचं आंदोलन कवर राहणार आहे? आंदोलन आहे का माझं 3 दिवस राहणार. लेखी नाही भेटत, कलेक्टर साहेब देत नाही तोवर मी बाहेर बसणार. आपल्यासोबत अजून कोणी आहेत का? मी एकटाच आहे. एक मिनिट मला चेक करूया फक्त. राजू भाऊ उजल मारून का? मी व्हिडिओ साहेबाला पण बोललोय, तर म्हणे आम्हाला पण बोलता येतोय म्हणे. मागे त्यांची मीटिंग चालू होती घरकुला संदर्भात. काय बोललो तू? पैशाबद्दल, बिलाबद्दल. रमय औषध नाही, पंतप्रधान नाही, शबरी आवास योजना नाही, आईलाबाई होळकर नाही, यांचे बिलच पडत नाही. आणि शासन प्रशासन म्हणते सर्वांना घरकुल भेटत. त्याच्यासाठी तुम्ही ज्याच्यासाठी आंदोलन करताय तर त्याच्यासाठी तुम्ही अर्ज वगैरे दिलेले आहेत? अर्ज दिलेले, पत्र व्यवहार आहे माझ्या पैसे सगळे. मी 4 महिने पहिले बी दिले, 4 महिने पहिले, 6 महिने पहिले पण दिलेले. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का प्रशासनातील अधिकारी तारीख पे तारीख तसंच चालू, तारीख पे तारीख. अच्छा. मग आता तुम्ही बकऱ्या इथं आणलाय तर ठीक आहे. गोठ्यासाठी आणल्या. गोठा भेटा म्हणून पूर्ण शेतकऱ्याला यांना एमआरसीचे एरी बद्दल आहे. आमची असे की भरपूर जणांनी घेतले पण त्यांचे पैसेच निघत नाही. त्यांनी सावकाराकडून पैसे काढले. पैसे कोण निघत नाही? पैसे निघत नाही तर पैशाला वेळ लागतो. शासन प्रशासन काय म्हणतं जे मागं त्याला वेळ, पण पैसेच नाही निघत. कालावधी असेल, निकष असतील ना? निकषाने 2-2, 3-3 वर्ष झाले, 4-4 वर्ष. शेती जमिनी विकून त्याने सावकाराचे पैसे दिले, खाजगी सावकार. म्हणजे तुम्हाला काय बोलायचं स्पष्ट बोला, स्पष्ट. म्हणजे तुम्हाला प्रशासनातील अधिकाऱ्यावर जर आरोप करायचा असेल तर तुमचं म्हणणं काय तेवढं सांगा. माझं म्हणणं अडचण काय आहे, कशाला योजनेला अडचण काय ते स्पष्ट बोला. जे निधी आहे का ते लवकरात लवकर भेटावा शासन प्रशासनाकडून. गोट्यासाठी रमय आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, शबरी आवास योजना, आईलाबाई होळकर, परत यशवंतराव चव्हाण, परत विहिरीचे जे बजेट आहे लवकरात लवकर त्या शेतकऱ्याच्या खात्यात द्यावं. गोटे भेटावा ज्याला जनावर शेळ्या आहे त्यांना. म्हणजे तुमचं हे आंदोलन एकट्यापुरतं नसून तालुका भरातील सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी, ज्याही शेतकऱ्याच्या फाईल्स गुंतलेल्या असतील, समजा गोठ्याचे असतील, विहिरीचे असतील किंवा अजून विविध योजनेच्या अंतर्गत असतील, जालना जिल्ह्याच्या असू या दुसऱ्या जिल्ह्याच्या असू, सर्व शेतकऱ्याला जो निधी लवकरात लवकर भेटावा. रमय आवास योजना असू या पूर्ण घरकुल जे बी योजना आहे त्या, आणि गोठ्याचे बी पैसे तत्व लवकरात लवकर भेटावा, आणि विहिरीचे पण मनरेगा.
तुम्ही संबंधित गट विकास अधिकारी यांना या संदर्भात कळवलं होतं का? बोललो होतो मी गट कधी त्यांच्या हॉलमध्ये, मिटिंग हॉलमध्ये. अच्छा, तुम्ही म्हणजे कळून सुद्धा त्यांनी देखील उडावडीची उत्तर देतात ते पण, उडावडीची उत्तर देतात ते पण म्हणताय तुम्ही आमच्यासाठी बसलेले तिथं खुर्ची, ते म्हणे आम्हाला पण बोलता येते. असं आहे का? मग तुम्ही काय म्हणले? मी नंतर भेटलो ना इंजिनियरला, यांना ते म्हणे हे आणा, ते आणा, हे प्रस्ताव आणा, ते आणा, बॉन्ड आणा, ते करा. सर्व दिलं मी, तरी पैसे नाही. 6 महिन्यापासून चक्र मार. नेमकं पाणी कुठं आणलंय? आता पाणी कुठं आलं, शासन प्रशासनच विचार असेल तुम्ही. या बसून घ्या तुम्ही एका ठिकाणी. मुलाखत झाली आता. आणि 2 मिनिटं आहे, लई परेशान झालो मी. राहून द्या ना तिथं राहून द्या ना. ते जोपर्यंत इथंच थांबा. बवडी खोदली मी कुठं. ते येईल ते. आमच्यासाठी येते ऑफिस, जनतेचं येते. पगार कोणाची खाताय? पगार कोण देतो तुम्हाला? मग तुम्ही का बोलताय बाहेर जा, बाहेर जा, बाहेर जा करून बोलताय तुम्ही? बाहेर जा कशाला बोलताय तुम्ही? मग अधिकारी नाही तर तुमचं आय कार्ड कुठे आहे तुमचं? हॅलो, इकडे आय कार्ड दाखवा ना. आय कार्ड कुठे आहे तुमचं? आय कार्ड कुठे आहे तुमचं? आय कार्ड कुठे आहे? अहो, आय कार्ड कुठे आहे तुमचं? अधिकारी नाही तर बोलता कशाला? आय कार्ड नाही गळ्यात, काही नाही, बोलू राहिला. अधिकारी त्यांना बोलतात, एकदा सांगायचं नाही, लोक ऐकले तरी काय होतं, गोट्याचा माझा भरपूरच आहे. मनरेगाच्या विहिरीत जालना जिल्ह्यात गोटे भेटले, कोणाचे 15-15 हजार रुपये, कोणाचे गोटे भेटलेले. तुम्ही प्रस्ताव घ्यायला नाही पाहिजे. आम्हाला खर्च लागतो झेरॉक्स दुकानावर, ते काय फुकट देत नाही. ते मग नाही देतो म्हणून टाकायला पाहिजे होत ना. 2 मिनिटं ऐकणार की ऐकणार की नाही? आता 2 मिनिटं ऐका पहिले. जे त्या आवाज आपल्याला पत्र दिले सर तुम्ही बोलताय का? नाही 2 मिनिटं बोलायचं नाही. 2 मिनिटं जोपर्यंत शिव कलेक्टर येत नाही तोपर्यंत इथं बांधा त्या याला बांधा बाकरे, बांधा त्याला दरवाजाला बांधा. तुम्ही थोडं हात तुमचा मध्ये नका येऊ. म्हणजे आपल्या दादा तुम्ही थोडं मागं, एक मिनिट, आम्हाला थोडं शूटिंग घ्या. हा बांधा, एक मिनिट, थोडं मागं बांधा तुझा जमिनी काढे थोडं इकडे मागे, इकडे दाखवून पैसे पण टाकत. 6 महिने झाले, 6 महिने झाले घरकुलाचे पैसे नाही टाकत. नुसतं येडं समजते जनतेला. बसा, खुर्ची घ्या, खुर्ची बसा खाली, मस्त बसा नाही खाली बसा. हा असं झालं. राम राम. बोला. नाना पद्धत जी आर. काय नाही जीआर, काय नाही लागत मला, काय नाही लागत मला. बोला करत नाही. बरं, माझं चालू राहणार 3-4 दिवस. कधीच आहे यांचा अर्ज कधीच आहे? 2017चं बन आहे, 17चं माझ्याकडे आहे. मी दाखवतो. जाधव होतं का डॉक्टर जाधव? तवाच माझ्याकडे. 17ला आम्ही होतो. 17ला आम्ही होतो ना. ते असू का 17चं बन आहे माझ्याकडे. उद्दिष्ट प्राप्तीसाठी कृती सर सर होती ना, असं काय दिशा बोल नका ना करू. ऐका ना, ऐका ना, हे बघा, तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही वरिष्ठाला कळवा, त्याला लेटर द्या, आम्हाला सांगू नका. ते काही पण आमच्या मागणी ऐका, लेटर द्या तुम्ही कसं द्यायला. काय दिलं आपल्याकडे नाही म्हणून मला सांगा ना, गाव मोठा सर, जे तुम्ही समजा कुठे गावाला गेले, तुमच्या संसार काही अडचण रंग टाकून गेले किंवा तुमच्याने कामच होत नाही, तर तुम्ही त्याचं काम करणार आहे का? अरे बसा खुर्चीवर बसा. तू कायदेशीर बाजू बोला ना. तर एक काम करा, एक मिनिट, एक मिनिट, स्टेटमेंट घ्या. ठीक आहे, स्टेटमेंट देऊन टाका. 3 दिवस नाही सर, 3 दिवस.
मिनिटं 3 दिवस नाही सोडत. सोडू नको सोडू नको. एक मिनिट एक मिनिट दादा हा एक मिनिट हा. 2 मिनिटं नाही आम्हाला बाईट होते एक मिनिट दादा. माझ्या जे मिनिट आम्हाला बाईट होती, मागण्या एक मिनिट नाही, मंजूर नाही होत. शिव येत नाही तोपर्यंत मी सोडत नाही. सोडत नाही. ते व्हिडिओ साहेब आले कोणी सोडू नका. पुणे तुम्ही इथंच बसवणार. एकच मिनिट. मी लई कदर माहिती का? अरे तुम्हाला रिक्वेस्ट करतो मी, तुम्ही काय बोलत इथं बोला ते स्पष्ट बोला ना सगळ्या जनतेच्या. घरकुलाच्या पैशासाठी चक्र मारतो एक मिनिट, मग एक मिनिट. ऐकून तर घेता का नाही? घेणार आहे लोकांना वावर ऐकले आमच्या इथे एमआरजेच्या बद्दल माहितीये का? की नाही? ऐकून घेणार आहे की नाही ते सांगा. बाकी जाऊ दे. 2 मी सोडत नाही. 3 दिवस सोडू नका तुम्ही. इथं 3 दिवस सोडा. नाही सोडता. सोडू नका. विषय नाही. तुम्ही फक्त 2 मिनिटं ऐकून द्या. मी ऐकून घ्या 2 मिनिटं. आता मग. ते सामान आहे ना. हा हे सगळं इकडे हा. इकडे आहे तुम्ही. अरे इकडे तर ऐका ना तुम्ही. इथंच बोला ना. बोला बोला इथंच बोला ना. बोला ना, बोला ना. इथं समोर समोर बोला त्याला. बोला इथंच बोला. बोला इथं. 2 मिनिटं. बोला कॅमेरा बंद करता का? बोला कॅमेरा बंद चालू ठेवा. बंद नका करू कॅमेरा. बोला इथं बोला. नेमकं बोला ना इथं. दिले साहेब पत्र आम्हाला. याच्या पत्र आपलं पत्र आणलंय? काय नाही ते पत्र तिकडे काय त्याला त्याच्यावर त्याच्यामध्ये विषय आहे ना गोट्याचा विषय. तर गोट्याचा विषय पशुसंवर्धन विभागाचा आहे. इथं आमच्या ऑफिसचा नाही. 2017 आता ऐका खुर्ची ना. हे नव्हते ना खुर्ची तिथं तिसरा विषय माझ्या आणि ते घरकुलचा तुम्ही जे म्हणतात ना ज्या लोकांचे हे नाही ते नाही त्यांची नावं सांगा. तुम्हाला एका मिनिटात त्याची अपडेट देतो. अरे काय 1 मिनिटात पैसे टाका ना. काय पैसे टाका. वीस दिवस आहे, 3 दिवस. बघा, मी 3 4 दिवस चक्र नाही सोडत. मारलेले आहे. अरे लोक चक्र मारते तिथे आंधळे पांगळे विषय नाही. लोकं. नाही नाही आमचा आणि त्यांचा काय विषय जनतेचा विषय आहे. जनतेचा विषय, तुमचा तुमचा विषय नाही. हे गोट्याचा विषय आहे. गोट्याचा घरकुलाचा विषय मांडण्याचं असं कसं पत्र आहे. बोलताय? घरकुल गोठा आहे, नाही, नाही, हे गोट्याचं मांडण्याचं सांगायला लागलं, पत्र पण आहे. घरकुलासाठी चक्र मारून तुम्ही टाकायचे का? याच्यात टाकायचं ना त्यांनी तुम्ही. आता सांगितलं ना. घरकुलाचा विषय मांडण्याचं. सांगितलं ना त्यांनी. हो तुमचा विषय ना आपण बोलतोय. अर्थ देत बसतं का? माझे 3-4 विषय आमचं दिलं नाही ना. मागच्या वेळेस तुम्ही हे केलं. बघावं लागेल ना आम्हाला. गुरुवारी कशाला हे केलं तुम्ही? हॅलो बोल ना. कोणी काय लेखी- अहो अर्ज दिल्यानंतरच तुम्हाला जाग येते का? अर्जच द्यावा हे महत्वाचं थोडी आहे. अर्ज दिल्यानंतरच जाग येते का तुम्हाला? बोलायला पण ते प्रत्येकाच्या टायमाला अर्ज झाला. माझा विषय ना त्यांचे काम होत नाही. सर्वांसाठी आंदोलन, माझ्या एकट्यासाठी नाही. उल्लेख करा नाही तर नाव टाका ना कोणाचे तर. उल्लेख का? हा. जेव्हा शिव येईन तेव्हा बोलून ना मी. येऊन दे शिव. हा, तुम्ही आता सांगा ना तुम्हाला. आता नाही बोलत तुम्ही. अरे बाबा मला काय म्हणायचं शिवला येऊन द्या, कलेक्टरला येऊन दे. आता अरे मी कदरलो राठोड सर, मी कदरलो तुम्हाला प्लीज. तुम्ही नाव तर सांगा. कदरलो मी. राठोड साहेब. कदरलो मी कदरलो नाव सांगा. कदरलो मी. अधिकाऱ्याला बोलू राजीव नको. भाऊ, राजीव भाऊ, एक मिनिट. राठोड सर शिवसाहेब काय दौऱ्यावर वगैरे गेलेत का? तुम्ही बोलताय का? थांब. 2 मिनिट. हो राठोड सर सुट्टीवर गेलेत का साहेब? नाही ना. तर टायमिंग शासकीय टायमिंग काय ऑफिस टायमिंग किती ऑफिसचा? ऑफिसचा टायमिंग काय आहे? साहेब कशाला सांगते तुम्ही? अर्ज साहेब कुठे आहे? व्हिडिओ कुठे आहे? तुम्ही काय टाइम झाला आता? शासकीय टायमिंग काय आहे? 11:30 झाले. आतापर्यंत व्हिडिओ ऑफिस मध्ये नाहीये. शासकीय कर्मचाऱ्यांनी किती वाजता किती वाजता यायला निकष काय आहे? ते सांगतील. सर्क्युलर ते काय आहे? सांगते तुम्ही. तुम्ही येतात ना. तुम्ही सांगा ना कुठे गेलेत का? सांगा आम्ही तुम्हाला ते तिथे काढतो. आता सांगतो मी. अरे 6 महिन्यापासून फिरतो तेव्हा मी केलं अरे तुम्ही अर्ज देऊन आता नाही सांगत मी. मग मी आता 3 दिवस नाही सांगत. मी इथं बसणार आहे बस. शिव येऊन द्या. ऐका राठोड साहेब, तुम्ही मुख्य कार्यकारी वरिष्ठांना अधिकारी कळवा. आहेत. साहेबांना त्यांचं म्हणणं आहे इथं की साहेबांना कलेक्टर बोलून साहेब येऊन द्या. द्या. गट विकास अधिकाऱ्याला ते बोलणार आहेत. आणि प्लीज तुम्ही तुमचे आय कार्ड घाला बरं का. गळ्यामध्ये तुम्ही अधिकृत आहात तर त्याचे आय कार्ड घाला. तुम्ही कोण आहे आम्हाला कळत नाही. तुम्ही जनता आहे का अधिकारी आहे का कर्मचारी आहे कळत नाही आम्हाला. प्लीज आय कार्ड घाला तुम्ही. तुम्हाला शासनाचं GRA वरून सर्क्युलर आहे की प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी आय कार्ड घालायला पाहिजे. आता टाइम किती झाला? अजून काही गट विकास अधिकारी आलेले नाही. 11:30 वाजलेत. हा, सगळं मनमानी कारभार चालू आहे इथं. बाकीचे आपले बसून घेतो. बसून काय ज्याला थांबायचं ते थांबू शकता इथं. थांबा सगळं ज्याला थांबायचं ते थांबा. ज्याला काही प्रतिक्रिया द्यायची असेल ते मीडियाकडे या. हा सहकार्य करा. सगळे आपलं बांधव आहे. सहकार्य करा. ते सगळ्यांसाठी येऊ राहिलं ते. इथं मीडिया सोबत आहे तुमच्या. कोणाचं काही मागणी असतील काही प्रॉब्लेम असतील मीडियाचा. सर्वांसाठी आहे ना. अरे मला शेती नाहीये. माझी त्याला गाडेगाव शेतकऱ्यानं 7-8 लाख रुपये घेतले व्याजानं. गाडेगावचे का? हा. बेरी खाल्लं लोकांना. काय ते कुशलचे बिलन काय ते
2-2 वर्षापासून बिलं भेटत नाही. एमआरएचं काम करत तसं घुमत. काही भाषा घेते वावर विकून पैसे देतात ते सावकाराचे खाजगी. मला एक सांगा, तुम्ही जे बकरे घेऊन आले पंचायत समिती कार्यालयामध्ये, आपण SK न्यूज महाराष्ट्राचं थेट प्रक्षेपण पाहत आहोत. मला एक सांगा, तुम्ही ह्या बकऱ्या आणल्यात आणि उदयसिंग राजपूत नावाचे गटविकास अधिकारी आहे, वर्ग 1 चे अधिकारी आहेत, आणि आपण हे बांधलं, ते आपण नेमकं काय आंदोलन आहे? राजू काकडे, ग्रामपंचायत सदस्य गाडेगाव, सामाजिक कार्यकर्ता. माझी मागणी गोट्या संदर्भात आहे सर, आणि मनरेगाच्या विहिरी, अशी परत घरकुल, रामय्या यशवंतराव पंतप्रधान, आईलाबाई होळकर, शबरी, परत यशवंतराव चव्हाण यांचे जे हप्ते येणार ते बिलच पडत नाही, पैसेच नाही पडत. इथं सर्व जनता येते, आज टाकतो, उद्या टाकतो, आज टाकतो, उद्या टाकतो, आंधळे पांगळे सर्व येतात. नाही, मग मला म्हणायचं की तुम्ही या संदर्भात, तुमच्या या अनोख्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये आपण गट विकास अधिकारी असतील किंवा विस्तार अधिकारी असतील, पंचायत समितीच्या सक्षम अधिकाऱ्याला कळवलं होतं का? सर्वांना कळलं होतं मी. मग आता तुमच्या आंदोलनाच्या धाकाने अधिकारी आले नाही असं तुमचं म्हणणं आहे का? माझ्या आंदोलनाच्या धाका नसन आले, माझ्या आंदोलनाच्या, कारण मी 6 महिने पहिले पत्रव्यवहार केलेला आहे. अच्छा, कलेक्टर साहेबांना कळवलं सर्वांना. आपण जी मागणी केलेली आहे त्या मागणीच्या संदर्भात पत्र आता दाखवता येईल का? पत्र आहे ना, जे दाखवता येईल का? जर असल्यास दाखवा, त्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वत्र ते पत्र व्हायरल करू, आणि जे असेल सत्य, दूध का दूध, पाणी का पाणी करूया. दाखवतो पिशवी मध्ये, तिकडं पिशवी बाहेर. मला बघ, कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी काही बोलले का? काही कर्मचारी सर उडावडीचे उत्तर दिवे साहेबांसोबत सुद्धा भेटलो होतो मी. कधी मीटिंग चालू होती. कधी भेटली? एक वेळ तसं हातून मात्र कधी नेमकी तारीख किती आणि त्यांनी काय तुम्ही सांगितलं होतं त्या संदर्भात आपण काय सांगा? त्याने बी असंच मला उडावडीच उत्तर दिलं. आम्हाला पण बोलता येतं, नेमकं बोलता येतं तर काय बोलता येतं? तुम्ही बोलले नाहीत का? मी बोललो घरकुला संदर्भात, म्हणलं काय आम्हाला काय वेळे समजतात काय जनतेला? किती दिवसापासून चक्रा मारतो मी, घरकुलाचे बिल नाही पडत. मग आता तुमचे सध्याचे तुम्ही जे बकऱ्या आणून ठेवल्या दालनात, त्यांच्या दालनाच्या बांधलेले आहात, त्या अनुषंगाला तुम्हाला पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचारी कोणी काही, एखादा कर्मचारी कोणी काही बोललाय का? फक्त करतो म्हणतोय आता का, आता बोलले, पण मी बाजूला नाही जात, काही नाही, शिव येईपर्यंत मी सोडत नाही. बस. काय बोलले ते तुम्हाला? ते बोलले की बाजूला चला, त्यांना काहीतरी बोलायचं असं. बाजूला नेमकं काय बोलतो? आता त्यांचा काही विषय असेल, त्यानं पत्र आणले होते, पण ते मला मागण्या मान्य नाही. मी बघितलं ते पत्र. तुम्हाला असं वाटतं का तुम्हाला मॅनेज करण्याचा प्रयत्न करता येते? असं वाटतंय मला, पण मी मॅनेज नाही होत ना. एवढ्या शेतकऱ्याचा सपोर्ट असल्यानंतर, आणि जे बी घरकुलाच्या संदर्भात इथं आलेले नागरिक, त्यांचा सपोर्ट असल्यानंतर मग काय मॅनेज व्हायचे? आपलं जे अनोखं आंदोलन आहे, बकऱ्या गोट्यासाठी तुम्ही आंदोलन करतायत, या संदर्भात रीतसर कायद्यानुसार आपण संबंधित गट विकास अधिकारी असलेले उदयसिंग राजपूत साहेबांना राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या व ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र माझा या न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.